नालासोपाऱ्यातील तरुण शुभम मिश्रा वय वर्ष 31 याच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली होती। जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेतील गालानगर परिसरात राहत होता। घटनेच्या रात्री तो मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसलेला असताना वाद निर्माण झाला। त्यानंतर सिगारेटच्या बहाण्याने त्याला नालासोपारा पश्चिमेतील हनुमान मंदिरासमोरील टपरीजवळ बोलावण्यात आले। तो रिक्षातून आल्यानंतर आरोपी त्याच्या मागून बाईकवर येऊन तेथे त्याच्या मांडीवर चाकूने वार करून डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अंकित ब्रिजेश पांडे यांच्या तक्रारीवरून रोशन सिंग, जगन मेहंदी, सुनील मालुसरे उर्फ बिग शो, सूरज सिंग उर्फ कबाते, टिंकल मिश्रा व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे। मुख्य आरोपी रोशन सिंग हा फरार आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता आणखी संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत।